नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, वेलकम टू माय चॅनल. तुला जपणार आहे. आजच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की इथे आपली मीरा किचनमध्ये काम करत असते. तेव्हा अनन्या येते. वहिनी, मला एक कप कॉफी करून देशील का गं? मीरा म्हणते, अनन्या, तू तर वेदापाशी होतीस ना, मग इथे काय करते? नाही गं वहिनी, मला एक कॉल आला होता, त्यासाठी मी जरा बाहेर आले. आणि एवढं ओरडायला तुला काय झालं? एवढी त्रासदायक का मला ओरडत असते सारखी तू? तोपर्यंत मीरा जरा घाबरते आणि अनन्याकडं न लक्ष देता ती पटकन वेदाच्या रूमकडे धावते. तोपर्यंत ते मंजिरीने तिचा डाव साधलेला असतो. मंजिरीने स्वतःचं गळ्यातलं लॉकेट त्या वेदा बाळाच्या म्हणजे शरीरापाशी स्पर्श केलेला असतो. तिला पुन्हा एकदा ती मार्जरीन तिची गुफा आठवते. अंबिका ते पाहत असते. तिच्यासमोर सत्य येता येता राहून जातं, कारण की त्या आपल्या मंजिरीने तिच्या जादूय शक्तीने त्या अंबिकाला स्तब्ध उभं केलेलं असतं. तिला आठवणारही नाही काही असं काही केलेलं असतं. तोपर्यंत मीरा पटकन आतमध्ये येते. वेदाची ती अवस्था पाहता क्षणी तिच्या हातातली जी काही नाश्त्याची प्लेट आहे ती खाली पडते आणि जोरजोरात ओरडायला लागते की, वेदा बाळा, काय झालं अगं? डोळे उघड, मी आली आहे. वेदाची ती तडपड बघून मीराचं एकदम काळजाचं पाणी पाणी होतं. तोपर्यंत मंजिरी म्हणते, तुला यायला वेळ झाला, कारण वेदाची अवस्था ही पाहायला तू आता तयार हो, कारण तिचा आता अंत काही लांब नाही, असं काही मंजिरी बोलते आणि तिच्याकडे बघून हसते. तोपर्यंत मीरा एकदम रागारागा म्हणते, ए बाई, तू माझ्या रूममधून लांब हो, तुझी सावली नको आहे माझ्या मुलीपाशी. असं काही म्हणता क्षणी मंजिरी तिथून जाते आणि अंबिकाला जो काही तिने स्तब्ध उभा केलेला असतं ती पुन्हा एकदा हाय त्या स्थितीमध्ये आणून ठेवते. तिथून निघून जाते. अंबिका वेदाची अवस्था पाहून जवळ येते. म्हणते, वेदा, काय झालं? काय झालं? वेदा, काय झालं? असं काही अंबिकाही बोलायला लागते. तो पण मीरा म्हणते, अगं ताई, तू इथे होती ना, तुला कसं माहीत नाही इथे काय झालं नेमकं ते? तोपर्यंत अंबिका म्हणते, नाही गं, मला काही आठवतही नाही आहे. परत एकदा वेदा पुन्हा एकदा शुद्धीवरती येते. मीराला घट्ट मिठी मारते. आई, मला काहीतरी होणार तरी नाही ना? असं काही म्हणता क्षणी मीरा म्हणते, वेदा बाळा, काही होणार नाही आहे तुला, शांत राहा, पुन्हा ती गुफा आठवू नकोस. असं काही बोलता क्षणी ते मीरा पटकन तिला घट्ट मिठी मारते आणि तिला झोपवण्याचा प्रयत्न करते. वेदा इथे शांतपणाने झोपी जाते आणि अंबिकाच्या हाताला धरून अंबिकाला रूमच्या बाहेरून आणते. ताई, अगं का गं एवढी डोळ्यावरती झापड बांधून बसली आहेस? तुला आईशिवाय दुसरं काही दिसतही नाही आहे. असं काय करतेस काय तू? अंबिका म्हणते, अगं काय झालं, काय सांगशील का नाही? अगं, तुझ्या समोर सगळं काही घडलं, तुला माहीत नाही आहे. अंबिका म्हणते, खरंच अगं, मला काही माहिती नाही आहे आणि ऐकायलासुद्धा म्हणजे मला सगळं काही लक्षातही नाही आहे. ह्या दोघींचं भांडण चालू असतं, ते सगळं काही मंजिरी आपली सगळी काही दडून ऐकत असते. मंजिरीचा प्लॅन तर एकदम सक्सेस झालेला असतो आणि ते अंबिकाला काही कळत नसतं की मीरा अशी का वागते. पण काही आपल्याला परत एकदा पाहायला भेटणार आहे की मंजिरी पुन्हा एकदा वार वेदावरती करायला जाणार असते. वेदावरती वार करायला जाणार, तो पण ते सर्व काही सत्य अंबिकाच्या समोर येणार आहे. तिला वाचवण्यासाठी, वेदाला वाचवण्यासाठी आपली महागौरी इथे प्रकट झालेली असते आणि इथे पुन्हा एकदा वेदा महागौरी तिला वाचवू शकेल का वेदाला? अंबिका आणि मीरा ह्या दोघींची भांडण चालू असताना तो मंजिरी हे सगळं काही पाहत असते. आणि पुन्हा एकदा इथे सगळे काही वेदाला घेऊन घरातले सगळे काही टेन्शनमध्ये असतात. तोपर्यंत अथर्व मीरापाशी येतो. अगं मीरा, तुला काही वाटतंय का की काळी जादू वगैरे असेल? आई सारखं तेच सांगते मला. तो मीरा शांतपणाने ऐकत असते. मंजिरी अथर्वला सांगण्याचा खूप प्रयत्न करत असते, अरे अघोरी शक्ती आहे. तोपर्यंत अथर्व म्हणतो, मीरा, तुला काही वाटत असलं तर मला सांग, कारण की मी वेदासाठी काहीही करायला तयार आहे. मंजिरी सगळ्यांसमोर चांगलं बनण्यासाठी म्हणते, आपण शोनातलंही ते बोलून घेऊया आणि काही मला हरकत नाही आहे. माझा त्याने अपमान केला आहे ते सगळं काही मी म्हणजे सहन करायला तयार आहे. तो अथर्व, दादासाहेब आणि अंबिकाला खूप कौतुक वाटतं तिचं. आणि येणाऱ्या काही भागामध्येही ते मीराला वेदाची अवस्था पाहून महागौरीच्या फोटोपाशी येते. म्हणते, महागौरीजी, तू लवकर ये असं काही म्हणता क्षणी मंजिरी येते. म्हणते, तू कितीही महागौरीला बोलवलंस तरी तुझी वेदा काही पुन्हाही ते जिवंत होणार नाही. कोणालाही बोलवतो
तोपर्यंत महागौरीच्या फोटोच्या पुढेच इथे मंजिरी म्हणजे डोकं ठेवून इथे पडते तिच्या समोरून. त्या टायमीला देवी आजीचा आधी ते म्हणजे प्रवेश झालेला असतो. अखेरकार आपली देवी आजी इथे महागौरी आजी आपल्या वेदाला वाचवू शकेल का? नक्की कोणती घटना आता घडणार आहे आणि मंजिरीवरती नवीन संकट कोणतं येणार आहे? व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय सगळ्यांना.